विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीच्या दृष्टीने महत्त्वाचा असा घटक म्हणजे समास याचा अभ्यास करणार आहोत. संकल्पना व सादरीकरण नाना शिवले, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, थेरगाव, पुणे. प्रवीण मुंडे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग असतात. विभाग 4 आपण पाहणार आहोत, भाषा अभ्यास, ज्यामध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती विचारली जाते. समास. समासासाठी 2 गुण आहेत. यावर्षी कर्मधारय, द्वंद्व आणि द्विगु या 3 समासांचा आपणास अभ्यास करायचा आहे. या कृतीमध्ये समासाचे वर्गीकरण, समास ओळखणे, जोड्या लावणे, तक्ता भरणे इत्यादी कृती विचारल्या जातात. आता आपण समास म्हणजे काय ते समजून घेऊ. आपण आधी काही उदाहरणे पाहू. आई वडील, अमृतवाणी, भेदाभेद, महादेव. पहिल्या उदाहरणात आई आणि वडील याऐवजी आपण आई वडील हा जोड शब्द वापरला. तसेच पुढील काही शब्दांमधील अमृतासारखी वाणी ऐवजी अमृतवाणी, भेद किंवा अभेद याऐवजी भेदाभेद, महान असा देव याऐवजी महादेव असे जोडशब्द वापरले. हे जोडशब्द आपण कसे तयार केले? तर आपण सारखी, आणि, किंवा, असा असे शब्द किंवा विभक्ती प्रत्यय गाळले. म्हणजेच अशा प्रकारे शब्दांची काटकसर करून सोपे सुटसुटीत शब्द आपण भाषेत वापरले. शब्दांचा संक्षेप करून जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात आणि नवीन जोडशब्दाला सामासिक शब्द म्हणतात. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. आपण इथे समास म्हणजे काय, सामासिक शब्द कशाला म्हणतात आणि विग्रह कशाला म्हणतात या गोष्टी जाणून घेतल्या. लक्षात ठेवा. 1. समास, कमीत कमी 2 शब्द एकत्र येणे. 2. सामासिक शब्द, 2 शब्द एकत्र येऊन तयार झालेला जोड शब्द म्हणजे सामासिक शब्द. 3. विग्रह, शब्दाची फोड करून सांगणे यास विग्रह असे म्हणतात. समासात कमीत कमी 2 शब्द असतात. समासातील शब्दांना पद म्हणतात. पहिला शब्द म्हणजे पहिले पद आणि दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. उदाहरणार्थ आई वडील. आई हा एक शब्द, वडील हा एक शब्द. पहिल्या शब्दाला पहिले पद तर दुसऱ्या शब्दाला दुसरे पद असे म्हणतात. समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजेच प्रधान आहे यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद, कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद. विद्यार्थी मित्रांनो, खालील तक्त्यावरून आपण समासाच्या 4ही प्रकारांचा थोडक्यात विचार करू. ज्या समासाचे पहिले पद प्रधान आणि दुसरे पद गौण असते त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. तर ज्या समासाचे पहिले पद गौण आणि दुसरे पद प्रधान असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. तसेच ज्या समासाचे पहिले पद आणि दुसरे पद म्हणजे दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. तर ज्या समासाची दोन्ही पदे गौण असतात त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. 10वीच्या इयत्तेत आपणास कर्मधारय व द्विगु समास हे 2 तत्पुरुष समास तर द्वंद्व समास आपणास शिकायचा आहे. मित्रांनो, आपण आता तत्पुरुष समास समजून घेऊया. त्यासाठी आपण एक तक्ता दिलेला आहे ज्याच्यामध्ये सामासिक शब्द, त्या सामासिक शब्दाचे पहिले पद आणि दुसरे पद काय आहे ते आणि त्या दोनही पदातील महत्त्वाचे पद कोणते असा एक तक्ता आहे, तो आपण समजून घेऊ. पहिला सामासिक शब्द आहे महाराष्ट्र. यातील पहिले पद आहे महा, दुसरे पद आहे राष्ट्र आणि यातील महत्त्वाचे पद राष्ट्र आहे, ते दुसरे पद आहे. त्यानंतर तपोधन हा शब्द आपण पाहूया.
की ज्याच्यामध्ये तप हे पहिले पद, धन हे दुसरे पद आणि यामध्ये महत्त्वाचं कोणतं तर धन हे दुसरं पद महत्त्वाचं आहे. आणखी एक उदाहरण पाहू. नवरात्र. पहिले पद आहे नऊ, दुसरे पद आहे रात्र. यामध्ये दुसरे पद रात्र हे महत्त्वाचे आहे. आणखी एक उदाहरण पाहू. चौकोन, ज्यातील पहिले पद आहे चार, दुसरे पद आहे कोण. यातील दुसरे पद कोण हे महत्त्वाचे आहे. याआधी आपण जो तक्ता पाहिला त्या तक्त्यामधील सर्व सामासिक शब्दात दुसरे पद महत्त्वाचे आहे, कारण दुसऱ्या पदामुळे सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. महाराष्ट्र, तपोधन, नवरात्र, चौकोन ही तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. यावर्षी आपणास तत्पुरुष समासाचे कर्मधारय व द्विगु समास हे दोन प्रकार शिकायचे आहेत. पहिला प्रकार कर्मधारय समास. आधी काही उदाहरणे पाहू. उदाहरण 1. महाकाव्य. याचा विग्रह असा होतो महान असे काव्य. यातील पहिले पद महान हे विशेषण आहे, तर दुसरे पद काव्य हे नाम आहे. आणखी एक उदाहरण पाहू. नीलकमल. याचा विग्रह असा होतो नील असे कमल. पहिले पद नील हे विशेषण आहे, तर दुसरे पद कमल हे नाम आहे. या उदाहरणातून कर्मधारय समास म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. यातील पहिले पद विशेषण आहे आणि दुसरे पद नाम आहे हे आपण शिकलो. कर्मधारय समासाची आणखी काही उदाहरणे पाहूया. लघुपट, लहान असा पट. गुणीजन, गुणी असे जन. चिरस्थायी, चिर असे स्थायी. जीवनवृक्ष, जीवनरूपी वृक्ष. इच्छाशक्ती, इच्छारूपी शक्ती. महाकाव्य, महान असे काव्य. महात्मा, महान असा आत्मा. महापंडित, महान असा पंडित. महादेव, महान असा देव. कमलनयन, कमळासारखे डोळे. विद्याधन, विद्या हेच धन. नरसिंह, सिंहासारखा नर. घननिळ, नील असा घन. आणखी काही शब्द आपल्याला पाहता येतील. उदाहरणार्थ महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. भाषांतर, अन्य अशी भाषा. महोत्सव, महान असा उत्सव. महाराज, महान असा राजा. काळाकुट्ट, काळा असा कुट्ट. अमृतवाणी, अमृतासारखी वाणी. भवसागर, भवरूपी सागर. भारतमाता, भारत हीच माता. भूतकाळ, भूत कंसात गेलेला कंसबंद असा काळ. महर्षी, महान असा ऋषी. राजर्षी, ऋषीसारखा राजा. सन्मान, सत असा मान. थोडक्यात असा, रूपी, सारखे, हेच, अन्य अशा प्रकारच्या शब्दांचा वापर आपल्याला यामध्ये करावा लागतो. आता आपण द्विगु समास म्हणजे काय ते समजून घेऊ. आधी आपण काही वाक्य वाचू. पहिलं वाक्य, रामचंद्र पंचवटीत राहत होते. दुसरं वाक्य, नवरात्रात देवीचा उत्सव असतो. वरील दोन वाक्यामध्ये पंचवटी आणि नवरात्र हे दोन ठळक अक्षरात छापलेले सामासिक शब्द पहा. या दोनही सामासिक शब्दांचा विग्रह असा होतो. पंचवटी 5 वडांचा समूह. नवरात्र 9 रात्रींचा समूह. या विग्रहावरून तुमच्या लक्षात आले असेल की या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे. यात पहिले पद संख्याविशेषण आहे व सामासिक शब्दावरून एक समूह सुचवलेला आहे. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद संख्याविशेषण असते
व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो त्याला द्विगु समास असे म्हणतात. यामध्ये पहिले पद संख्याविशेषण असते व दुसरे पद नाम असते. आणखी काही उदाहरणे जसे सप्ताह, त्रिदल, पंचपाळे, चौघडी, पंचारथी. उदाहरण: द्विदल 2 दलांचा समूह, त्रिखंड 3 खंडांचा समूह, तिठा 3 रस्त्यांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, त्रैलोक्य 3 लोकांचा समूह, चौक 4 रस्त्यांचा समूह, चौकोन 4 कोणांचा समूह, पंचकोन 5 कोणांचा समूह, षण्मुख 6 मुखांचा समूह, सप्तसिंधू 7 सिंधूंचा समूह, सप्तपदी 7 पदांचा समूह. द्विगु समासाची आणखी काही उदाहरणे: आठवडा, विग्रह 8 दिवसांचा समूह, अष्टदिशा 8 दिशांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह, दशदिशा 10 दिशांचा समूह, 12 भाई 12 भाईंचा समूह, पंधरवडा 15 दिवसांचा समूह, षण्मास 6 महिन्यांचा समूह. आता आपण द्वंद्व समास म्हणजे काय ते समजून घेऊ. त्याआधी आपण काही उदाहरणे पाहू. उदाहरणार्थ 1 राम लक्ष्मण, कंसात आपण असं लिहिलेलं आहे राम आणि लक्ष्मण. दुसरं उदाहरण आपण घेतले पाप पुण्य, कंसात लिहिले पाप किंवा पुण्य. वरील उदाहरणातून आपल्या लक्षात येईल की दोन्ही पदे महत्त्वाची असून ती आणि किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत. म्हणजेच ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. 1 इतरेतर द्वंद्व समास, 2 वैकल्पिक द्वंद्व समास आणि 3 समाहार द्वंद्व समास. आता आपण इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आई-बाप, हरिहर या दोनही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण आई आणि बाप, हरी आणि हर असा केलेला आहे. आणखी काही उदाहरणे आपण पाहू. उदाहरणार्थ विटी दांडू, विटी आणि दांडू, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य, भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण, ऊन पाऊस, ऊन आणि पाऊस, ने आन, ने आणि आन, पूर्व पश्चिम, पूर्व आणि पश्चिम, बाप लेख, बाप आणि लेख. आणखी काही उदाहरणे पाहू. सुंठ साखर, सुंठ आणि साखर, नाक डोळे, नाक आणि डोळे, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन, कुलूप किल्ली, कुलूप आणि किल्ली, भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, आई बाबा, आई आणि बाबा. म्हणजेच इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची. आता आपण वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. या वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे
परस्पर विरोधी असतात. उदाहरणार्थ खरे खोटे, 2 4. कंसात आपण असं लिहिलं आहे, खरे किंवा खोटे, 2 किंवा 4. म्हणजे येथे विग्रह करताना किंवा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला आहे. आणखी काही उदाहरणे आपण पाहू. उदाहरणार्थ भेदा भेद, याचा विग्रह करताना भेद किंवा अभेद, धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म, 15 16, 15 किंवा 16, बरे वाईट, बरे किंवा वाईट, राव रंक, राव किंवा रंक, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, पास नापास, पास किंवा नापास, मागे पुढे, मागे किंवा पुढे, 10 12, 10 किंवा 12. आता आपण समाहार द्वंद्व समास म्हणजे काय ते समजून घेऊ. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केला जातो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ मीठ भाकर, त्याचा विग्रह मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ असा होतो. उदाहरण 2 केर कचरा, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ असा त्याचा विग्रह होतो. म्हणजेच इतर साधे खाद्यपदार्थ व इतर टाकाऊ पदार्थ यात अनेक गोष्टींचा समावेश असतो, म्हणून विग्रह करताना वगैरे या शब्दांचा वापर केला जातो. म्हणजेच मीठ भाकर याचा विग्रह करताना आपण मीठ भाकर वगैरे असा करू शकतो आणि केर कचरा याचाही विग्रह करताना केर कचरा वगैरे असा आपण विग्रह करू शकतो. समाहार द्वंद्व समासाची आणखी काही उदाहरणे आपण पाहू. दाना पाणी, दाना पाणी वगैरे, रंगीबेरंगी, रंगी बेरंगी वगैरे, गुरे वासरे, गुरे वासरे वगैरे, गंध फुले, गंध फुले वगैरे, खाणे पिणे, खाणे पिणे वगैरे, पाला पाचोळा, पाला पाचोळा वगैरे, अंथरूण पांघरूण, अंथरूण पांघरूण वगैरे, चिल्ली पिल्ली, चिल्ली पिल्ली वगैरे, भाजीपाला, भाजी पाला वगैरे. समाहार द्वंद्व समासाची आणखी काही उदाहरणे: कपडा लत्ता, कपडा लत्ता वगैरे, अन्न पाणी, अन्न पाणी वगैरे, वादळ वारा, वादळ वारा वगैरे, हळद कुंकू, हळद कुंकू वगैरे, पुरी भाजी, पुरी भाजी वगैरे. समास या घटकाबद्दल खालील प्रकारच्या कृती विचारल्या जाऊ शकतात. आपण एक तक्ता केलेला आहे आणि त्याच्यावरती असं म्हटलं आहे, खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये सामासिक शब्द आहे, विग्रह आहे, समासाचे नाव आहे. आपण काही रकान्यांमध्ये सामासिक शब्द लिहिला आहे, तर विग्रह आणि समासाचे नाव तुम्हाला लिहायचे आहे. काही रकान्यामध्ये आपण विग्रह लिहिलेला आहे, आपल्याला सामासिक शब्द आणि समासाचं नाव लिहायचं आहे. तर मला वाटतं ही कृती आपण सहज सोडवाल. दुसरी कृती अशी विचारली जाऊ शकते: खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा. म्हणजे आपल्याला सामासिक शब्द दिले जातात आणि आपण त्याचा विग्रह करायचा व समासाचे नाव लिहायचे असते. या चारही सामासिक शब्दांचा विग्रह आणि समासाचे नाव आपण निश्चित सोडवाल. आणि समासाबद्दल आणखी अशाही पद्धतीची एक कृती विचारली जाऊ शकते: अ गटामध्ये सामासिक शब्द दिले जातात आणि ब गटामध्ये समासाचा प्रकार लिहिला जातो आणि आपल्याला त्याच्या योग्य अशा जोड्या जुळवायच्या असतात आणि त्याही आपण सहजपणे सोडवाल. अभ्यासासाठी आणखी काही कृती आपण पाहूया. पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाच्या समासाचे नाव लिहा. वाक्य क्रमांक 1: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वाक्य 2: बाबांनी मंडईतून भाजीपाला आणला. आणि वाक्य क्रमांक 3: नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव. यामध्ये आपल्याला सामासिक शब्द लिहायचा आहे आणि त्या समासाचे नाव लिहायचे.
वरील वाक्यातून आपण ते सहज शोधून लिहाल. आणखी एक कृती पाहू. पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखा व समासाचे नाव लिहा. 1. 2 दलांचा समूह. 2. स्त्री आणि पुरुष. 3. हाव भाव वगैरे. 4. दीर्घ असा काळ. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज समास म्हणजे काय, समासाचे प्रकार आणि समासावर आधारित असणाऱ्या कृतींचा अभ्यास केला. मी स्वतः नाना शिवले आणि माझे मित्र प्रवीण मुंडे आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.